हनुमंत, हा जेव्हा फॅक्टर येतो, मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण असेल, महाराष्ट्रात लाडकी बहीण असेल, किंवा दिल्लीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ज्याला फ्रीबीज म्हणा किंवा या गोष्टी दिल्या जातात, याचा मोठा फटका हा विरोधकांना, पर्यायानं काँग्रेस आणि आता इथे म्हणायचं झालं तर महागठबंधनला बसतं. कारण तुम्ही फक्त आश्वासनं देऊ शकता. महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा 3200 रुपये वगैरेचं काहीतरी आश्वासन दिलं होतं, पण जनतेला स्वाभाविकपणे वाटतं की रुलिंग कोण आहे हा पक्ष आहे, सध्या कोण देत आहे हा पक्ष देतोय. मग दिल्लीत आप असेल किंवा महाराष्ट्रात भाजप असेल, आणि तो नॅरेटिव्ह जास्त पसरतो. तुम्हाला नाही का वाटत की हा फॅक्टर फार मोठा डिसायसिव्ह ठरेल, फटका देणारा ठरेल? हनुमंत, आम्ही तर पहिल्या दिवसापासून सांगतो की निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा जे काही खेळखंडोबा करून ठेवला, त्याच्यामध्ये या सरकारनं, एनडीए सरकारनं बिहारमध्ये अगदी मतदानाच्या 10 दिवस अगोदर, मोजून 10 दिवस अगोदर 10,000 रुपये महिलाच्या अकाउंटवर टाकले. आमचं तर म्हणणं असं होतं की मतदान केंद्राच्या बाहेरच एखादं एटीएम ठेवा ना. तुम्हाला मतदान जायला लागले की एटीएम मधून काढून पैसे द्या, एवढंच निवडणूक आयोगानं करायचं बाकी राहिले. एनडीए सरकारला जर महिलांना सक्षमच करायचं होतं, त्यांना उद्योग व्यवसायच करायचा होता, तर तुम्हाला 20 वर्षाचा काळ दिला होता ना. या जीविका महिला ज्याला म्हणतो आपण, महिला बचत गट आपल्या इकडे म्हणतात, तिकडे जीविका महिला म्हणतात, त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी जर नितीश कुमारांनी हे केलं असा तुमचा भरोसा होता, तर 10 दिवस अगोदरपर्यंत तुम्हाला एक मोठी रक्कम 1,40,00,000 महिलांना जवळपास 34,000 कोटी रुपये यांनी निवडणुकीच्या आधी 10 दिवस वाटले. तर हे मतं विकत घेण्याचा, मतदारांवर दबाव टाकण्याचा, त्यांना आर्थिक लालूच दाखवण्याचाच तो प्रयत्न होता. त्याच्यात काही दुसरं दुमत असण्याचं कारण नाही. आणि नितीश कुमार साहेब हे एकमेव होते की त्यांनी सांगितलं की 2.5 लाख रुपये आम्ही आमचं सरकार आल्यानंतर देऊया. अहो, 2.5 लाख रुपये जर एका महिलेला द्यायचं म्हणलं तर 1,40,00,000 महिलेला देताना तुमच्या बिहार राज्याचं अख्ख्या बजेट तितकं नाही, हे सुद्धा तुम्ही आश्वासन देऊन राहिले. पण पंतप्रधान असतील, अमित शहा साहेब असतील, हे शेवटपर्यंत तिथली बेरोजगारी आणि तिथलं जंगलराज याबद्दल बोलायला तयार नव्हते. 2005 पासून 2024 पर्यंत या देशामधला क्राईम रेट वाढला 24% आणि बिहार मधला क्राईम रेट वाढला 81%. तरी जंगलराज बद्दल पंतप्रधान मोदी साहेबच बोलतायत. नितीश कुमारांच्या तर जंगलराज बद्दल त्यांना बोलायचं नाही ना, हा प्रश्न येतो. आणि ज्यावेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतो, त्यावेळेस त्याचा सर्वाधिक जास्त फटका हा महिलांना बसलेला असतो. त्या महिलांना तिथल्या जंगलराजच्या प्रश्नावर बोलू द्यायचं नाही, बेरोजगारीच्या प्रश्नावर चर्चा होऊ द्यायची नाही. आरोग्य व्यवस्था आजही लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री असताना जे दवाखाने काढलेले होते 2005च्या अगोदरचे, त्याच दवाखान्यामध्ये तिथं सगळे रुग्ण आज सेवा घेतात. 2005 नंतर एकही मेडिकल कॉलेज बिहारमध्ये नितीश कुमार साहेबांनी काढलेलं नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. हे सगळं अपयश झाकून ठेवण्यासाठी 10,000 रुपयाची लाच मतदारांना देण्याचं आणि सरकारी तिजोरी आपल्या पक्षाच्या विजयासाठी वापरण्याचं एक अश्लाघ्य राजकारण भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी देशामध्ये आणलेलं आहे.